सन्माननीय मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एम सिंह जी, विद्यमान पोलीस आयुक्त देवेंद्र भारती जी आणि ज्यांच्या पुस्तकासाठी आपण जमलेलो आहोत ते माझे मित्र प्रभाकर पवार, दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांनी प्रमुख पोलीस प्रशासन, पोलिसांचं कार्य, राजकारण, खास करून बाळासाहेब ठाकरे पुस्तकाविषयी बोललेले आहे. प्रभाकर पवार यांचा मी खूप जुना सहकारी म्हणून त्याने मला बोलवलं. तुम्ही जर मगाशी जी फिल्म पाहिली पवारांवर, तर त्यांची जी काही 11 पुस्तकं प्रसिद्ध झाली त्याच्यामध्ये 2 माणसं कायम आहेत. एक संजय राऊत, दुसरे देवेंद्र भारती. म्हणजे आम्ही दोघे आहोतच. मी संपादक म्हणून असतो कायम. 11च्या 11 पुस्तकामध्ये तुम्हाला मी दिसेल आणि किमान 7 ते 8 पुस्तकामध्ये स्वतः देवेंद्र भारती आहे. आज ते पोलीस आयुक्त म्हणून इथे उपस्थित आहे. मी हे पुस्तक जेव्हा त्याने मला दिलं तेव्हा मी ते चाळलं, काही प्रकरणं वाचली, काही मला विषय माहित होते. त्यांनी आतापर्यंतची पुस्तकं लिहिली. गँगवॉर, अंडरवर्ल्ड, त्यानंतर सायबर वर्ल्ड, मुंबईतील रक्त गोठवणारी गुन्हेगारी, बॉम्बस्फोट, मुंबई गुन्हेगारीचा एन्सायक्लोपीडिया, मुंबई ज्वालामुखीचा उंबरठ्यावर, मुंबई माफिया, पंचनामा वगैरे 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 सगळी पुस्तकं ही अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारीवर आहे. हे जे पुस्तक आहे हे मुंबई पोलिसांवर, पोलीस आयुक्तांवर आहे. मी म्हटलं असं कसं काय प्रभाकर पवारांनी विषय बदलला कसा? तेव्हा माझ्या लक्षात आलं की गेल्या काही काळापासून मुंबईत गुन्हेगारी, अंडरवर्ल्ड संपलेलं आहे आणि त्याच्यावर लिहिण्यासारखं काही राहिलेलं नाही. आणि म्हणून प्रभाकर पवारांनी आता मुंबई पोलीस आयुक्तांवर पुस्तक लिहिलं. आणि अत्यंत चांगली गोष्ट आहे की मुंबई पोलीस आयुक्तांचा इतिहास हा कोणीतरी सोप्या भाषेत लोकांना कळेल अशा पद्धतीनं लिहायला हवा. मुंबई पोलीस खात्यामध्ये काही अधिकारी होते, त्यांनी या विषयावर अनेकदा लिखाण केलेलं आहे. विशेषतः मला वाटतं अरविंद पटवर्धन होते जे दक्षता, जे पोलिसांचं मॅगझिन होतं, मासिक फार वाचलं जायचं तेव्हा ते. तर त्यांनी मुंबई पोलिसांवरती जुने अधिकारी, मधुकर झेंडे जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा त्या अनेक जुन्या पोलीस आयुक्तांच्या त्यांनी आम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि आता हे संपूर्ण एका पुस्तकामध्ये आयुक्तांची माहिती आहे. आणि मला त्यात फार गमतीची गोष्ट अशी आहे की ब्रिटिश काळातले पोलीस आयुक्त सुद्धा आपण घेतले. खरं म्हणजे ह्या पोलिसांना महाराष्ट्रात नव्हे तर भारतातल्या पोलीस दलाला एका चौकटीत बसवण्याचं काम हे ब्रिटिश काळात झालं. हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. अर्थात ते काही सद्गुणांचे पुतळे होते का असं नाही, पण कायद्याचं राज्य आणण्यासंदर्भात त्यांची काही भूमिका होती. आणि त्यांचे अधिकारी हे युरोपमधून किंवा त्यांच्या विदेशातून येत होते. त्यांनी भ्रष्टाचार केला त्यावेळेला.
पण त्यातील अनेकांना त्या सरकारनं शासन सुद्धा दिलेलं आहे, असं सुद्धा इतिहासामध्ये दाखले आहे. मग त्या काळातले ICS होते, त्या काळातले पोलीस अधिकारी होते, त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं या शहरासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहित नसेल की आपण क्रॉफर्ड मार्केट म्हणतो, मी तुम्हाला सगळ्यांना क्रॉफर्ड मार्केट हा मुंबईचा कमिशनर होता, महापालिकेचा. हो, ते कमिशनर होते. आणि क्रॉफर्डचे तिन्ही भाऊ हे ICS होते. आणि त्या तिन्ही क्रॉफर्ड बंधूंनी या मुंबईमध्ये अनेक सुंदर मोठी कामं केली. त्यातलं एक म्हणजे तानसा तलाव, जो आपण ज्याचं पाणी पितो, आणि विहार, हे दोन्ही जे पाण्याचे जे आपल्याला पुरवठा करणारे मुंबईला ज्या गोष्टी आहेत ते त्यांनी निर्माण केलं. धारावीमध्ये आज जे तुम्हाला मार्केट दिसत आहे, अनेक चर्मकार, रंगवाले, अमुकवाले, हे सुद्धा क्रॉफर्डनी निर्माण केले. कारण ते मुंबईत सर्वत्र विखुरलेले होते, त्याच्यामुळे प्रदूषण वाढत होते. तेव्हा क्रॉफर्डने ठरवलं की ह्यांना कुठेतरी एकत्र आपण आणून त्यांना जागा दिली पाहिजे. आणि मग त्यासाठी त्या सगळ्यांना त्यांनी, काही लोक त्यात प्रभादेवी दादर भागामध्ये होते, त्यांना धारावीला घेऊन गेले. हे मी यासाठी सांगतो आहे की सगळ्याच या मुंबईत प्रमुख जे पदावरती, मग महापालिका आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील, ह्या सगळ्यांनी या मुंबईसाठी आपापल्या परीनं त्या परदेशी अधिकाऱ्यांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे. आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपण पाहिलं की या सगळ्या पुस्तकामध्ये तो इतिहास आलेला. अनेक गमतीशीर कमिशनर त्या काळामध्ये परदेशी म्हणजे ब्रिटिशर्स होऊन गेले, आणि त्याचा आपण इथे उल्लेख केलेला आहे. जसा चार्ल्स फोर्जेटचा उल्लेख केला आहे. ते 1855 आणि 64च्या काळामध्ये इथे ऍक्टिंग पोलीस कमिशनर होते, कार्यकारी पोलीस आयुक्त होते. त्यांना उत्तम मराठी येत होती, हिंदी आणि मराठी. म्हणजे अधिकाराला जिथे आपण काम करतो तिकडची भाषा येणं फार गरजेचं असतं लोकांशी संवाद साधण्यासाठी. आणि फोर्जेट हे उत्तम शुद्ध मराठी बोलून आपलं काम करत होते. ते एक उत्तम डिटेक्टिव्ह होते. ते वेश बदलून शहरामध्ये फिरायचे, लोकांमध्ये जायचे, आणि आपल्या शहरामध्ये नक्की काय घडतंय याची माहिती ते घ्यायची. 1857 जे बंड झालं ते रोखण्यासाठी त्यांनी त्यावेळेला विशेष कामगिरी बजावली होती. अर्थात ती आपल्याला भारतीयांना आवडणार नाही, पण त्यांनी ते एक त्यांचं कर्तव्य म्हणून ते पार पाडलं होतं. आणि आपण मगाशी उल्लेख केला खास करून M.N. सिंग साहेबांनी की आता पोलीस आयुक्तांना 74 दिवसात, 2 महिन्यात, 3 महिन्यात जावं लागतं. पण फ्रँक साउटर हे साधारण 23 ते 24 वर्ष या मुंबईचे आयुक्त होते, आणि त्यांचा रेकॉर्ड आता कोण मोडणार? त्यासाठी आता आपल्याला सरकारला सांगावं लागेल की हा ब्रिटिशांचा रेकॉर्ड आपल्याला मोडावा लागेल. 23-24 वर्षे एका शहरामध्ये पोलीस आयुक्त म्हणून काम करणे साधी गोष्ट नाहीये, आणि ती सावटरने केली. दुसरे आपण जे उल्लेख केलाय ते पॅट्रिक केली, ते 1922-23 च्या दरम्यान इथे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यांचं मोठं काम कोणतं असेल तर या मुंबईत जी सावकारी चालायची, या सावकारांचा ज्ञान या पॅट्रिक केलीनं मोडून काढला. आणि जे M.N. सिंगला चिंता आमच्या साहेबांना भेडसावते अधिकार सरकार, ती त्या काळात सुद्धा होती. ब्रिटिशांचं जरी राज्य होतं तरी त्या काळात सुद्धा
पोलीस आयुक्तांवरती दबाव येत होते. जसं बावला खून प्रकरणामध्ये गाजलेल्या त्यावेळच्या 1925 साली पेट्रिक केली मुंबईचे कमिशनर होते आणि त्या प्रकरणामध्ये इंदूरच्या महाराजांचा संदर्भ आला. त्यांच्यावर दबाव आला पेट्रिक केलीवर की त्यांचं नाव या प्रकरणात येऊ देऊ नका, जरी संबंध असला तरी. पण पेट्रिक केलीनं सांगितलं जर माझ्यावर दबाव आणला तर मी राजीनामा देईन. आणि त्यांनी अत्यंत धाडसानं आणि निर्भीडपणे त्या प्रकरणाचा तपास केला. आज जे मुंबईत तुम्हाला ट्रॅफिक ब्रँच दिसत आहे ते पेट्रिक केलीनं निर्माण केलं. नाईट पेट्रोलिंगची जी सुरुवात त्या काळात ही या केलीनं निर्माण केली. त्यानंतर मोटर ट्रान्सपोर्ट जे डिपार्टमेंट आहे त्याचं सुद्धा सुरुवात या पेट्रिक केलीनं केली. हा पेट्रिक केली इतका लोकप्रिय होता की तो रिटायर झाला तेव्हा त्याला निरोप देण्यासाठी मुंबईतल्या हजारो नागरिकांनी मुंबई पोलीस आयुक्तालयासमोर गर्दी केली. आणि जेव्हा ते पुन्हा इंग्लंडला जायला निघाले तेव्हा त्यांना बोटीवर सोडण्यासाठी सुद्धा हजारो लोक जमले. जेव्हा अधिकारी उत्तम काम करतो मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा आणि देशाचा असेल आणि लोकांशी संवाद ठेवतो तेव्हा लोक त्याचं स्मरण ठेवतात. या पुस्तकामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ब्रिटिशकालीन. बाकी महाराष्ट्रातले अनेक अधिकारी मी पाहिले, त्यातले सगळे आपले परिचित आहेत. हा जो शेवटचा जो कमिशनर होता स्वातंत्र्यापूर्वीचा 15 ऑगस्ट 1947ला रिटायर झाले, त्यांचं नाव कॅफिन. आणि त्यानंतर त्यांनी आपला चार्ज भरूचा यांना दिला. पारशीगृहस्थ होते. त्या रात्री या कॅफिन त्याच्या टेबलावरच्या सगळ्या फाईल्स क्लिअर केल्या आणि मग तो चार्ज स्वतंत्र भारताच्या पहिल्या पोलीस आयुक्ताला भरूचांना दिला. ही कार्यतत्परता, ही कामाच्या प्रती निष्ठा ही आपल्या आधीच्या राजवटीतल्या लोकांकडे होती. त्यातून सुद्धा आपण अनेक गोष्टी शिकलेलो आहोत आणि हे सगळं या पुस्तकामध्ये चांगल्या प्रकारे आलं. राजकारण कुठे नसतं, सर्वत्रच असतं. त्याच्यामध्ये मोडक आहेत ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंना अटक केली. तुमच्या आधी तो बहुमान मोडकांना मिळाले. मोडक होते, त्यात मोडकांचा उल्लेख आयुक्त म्हणून सीमा आंदोलनामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अटक करावी लागली. मुंबई पेटली होती. वसंतराव नाईक या राज्याचे मुख्यमंत्री होते. पोलिसांना नियंत्रण ठेवणं कठीण झालं. तेव्हा हे डफळे नावाचे एक डेप्युटी कमिशनर होते त्या काळात. हे मोडक नंतर कमिशनर झाले. मोडक नाही, त्यावेळेला डफळे नावाचे DCP सुद्धा होते. हे आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलेल्या या गोष्टी त्यांच्या पुस्तकात सुद्धा आहेत. तेव्हा मोडक यांनी ती अटकेची जबाबदारी पार पडली आणि त्यानंतर मुंबई परत 3 दिवस जळत होती. मला आठवत आहे 25 जुलै 2000ला आपणच कमिशनर होता, भुजबळ गृहमंत्री होते आणि एका किरकोळ प्रकरणामध्ये भुजबळांच्या हट्टापायी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अटकेचं प्रकरण जेव्हा आलं कोर्टाच्या आदेशानं, कोर्टाच्या त्यात कोर्ट होते त्याच्यामध्ये, तेव्हा त्यातला आरोपी नंबर 2 मी होतो. ते आरोपी नंबर 1 होते आणि नेहमीप्रमाणे आरोपी नंबर 2 मीच असतो. तो आरोपी नंबर 2 मीच होतो. बाळासाहेबांना अटक होणार
ह्या नुसत्या बातमीनं आणि अफवेनं मुंबई महाराष्ट्रामध्ये जी अवस्था निर्माण झाली होती तणावाची, आपोआप ट्रेन्स बंद व्हायच्या, ट्रेन्स रिकाम्या, बसेस रिकामे, रस्ते रिकामे व्हायचे. त्याच्यामुळे सरकारलाही प्रश्न पडला आता करायचं काय. अटक झाली अशी अफवा यायची आणि धावाधाव व्हायची. फार पॅनिक परिस्थिती ज्याला म्हणतो ती निर्माण झाली. वाय.सी. पवार नावाच्या अधिकाऱ्यांवर आणि दुसरे एक रवींद्र असे एक अधिकाऱ्यांवरती त्यांच्या अटकेची जबाबदारी. शेवटी बाळासाहेब ठाकरे म्हणाले, अरे मला अटक करून घेऊन चला, लोकांना त्रास नाही. की करा, पण लोकांना त्रास होतोय. त्यांनी बॅगा भरलेल्या होत्या. त्या दिवशी ज्या 25 जुलै 2000 ची तारीख मला असं वाटतं ते आहे 25 जुलै 2000. मेयर बंगल्यावरती आम्ही अटकेची वाट बघत थांबलो आणि एकही अधिकारी मेयर बंगल्याच्या आत यायला तयार नव्हते. शेवटी मग संवाद झाला आणि गाडीत बसून आम्ही भुईवाडा कोर्टात गेलो. तेव्हाही पोलिसांनी अत्यंत उत्तम पद्धतीनं परिस्थिती हाताळली, हे महत्वाचं आहे. बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक सांगत असताना पोलिसांचंही कौतुक केलं पाहिजे की तेव्हाही पोलिसांनी अत्यंत सौम्यपणा, संयमानं ही परिस्थिती हाताळली. जसं दिल्लीला काय झालं ते आपण पाहिलं. दिल्लीतल्या त्या सगळ्या घडामोडींना मी साक्षीदार आहे, कारण मी जंतर मंतरला जवळजवळ रोजच जात होतो. पण आज या निमित्तानं मुंबई पोलिसांचं जे वैभव आहे, किती ताकदीची लोक या आपल्या मुंबईमध्ये मुंबई पोलिसांचं नेतृत्व करत होते, हे या निमित्तानं आपण पाहतो. त्यानंतर या मुंबईनं अनेक प्रकारची गुन्हेगारी पाहिली आणि ती गुन्हेगारी मोडून काढणारे अधिकारी आणि आयुक्त सुद्धा पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट. म्हणजे अगदी वालजी पालजी गँग पासून त्या काळात ते दाऊद आणि त्याच्या पुढे अशा अनेक गँग्स, गुन्हेगारी, अंडरवर्ल्ड, हे सगळं जेव्हा निर्माण झालं तेव्हा मुंबईचे त्या वेळचे पोलीस आयुक्त, पोलीस कमिशनर, अधिकारी हे गप्प बसले नाही. हे आपापल्या पद्धतीनं आपल्या कार्यशैलीनुसार काम करत राहिले आणि त्यांनी ही गुन्हेगारी संपवण्यासाठी कठोर कारवाई केली, परिश्रम केले. सगळं पाहिलंय. कसाब पाहिला. मुंबई पोलिसांनी त्या काळामध्ये कसाबच्या त्या हल्ल्यामध्ये 20 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांचं बलिदान आपण पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपले प्राण त्यात द्यावे लागलेले आहे. पोलिसांनी सुद्धा याच्यामध्ये फार महत्वाची भूमिका ही मुंबई वाचवण्यामध्ये, मुंबईच्या रक्षणामध्ये आणि जनतेला आधार आणि धीर आणि सुरक्षा देण्यामध्ये ही बजावलेली आहे. याच्यामध्ये जे अधिकारी आहेत ते सगळ्या अधिकाऱ्यांचे आमच्या कधी ना कधी संबंध आलेला आहे आणि ते अत्यंत महत्वाचे आहे. प्रभाकर पवारांनी हे सगळं एकत्र आणलेलं आहे पुस्तक, आणि 180 पानाचं पुस्तक आहे. हे 11वं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये सामनाचं योगदान फार मोठं आहे. त्याने लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकामध्ये मला माहिती, तुम्ही मगाशी त्याचं फार कौतुक करत होता. माझा स्वभाव थोडा वेगळा आहे. हे बातम्या घेऊन पोलिसांच्या याच्या त्याच्या येतात, मी माझा पेन काढून अधिक कठोर करायचा प्रयत्न करायचा. एकदम नाही साहेब, इज गुड ऑफिसर, साहेब चांगला आहे, अरे थोडा बॅड कॉप्स म्हणजे सांगितलं ना. अरे कोण घेणार ते पण. अरे बातमी पाहिजे, काहीतरी मसाला टाका त्यात. हे संपादकाचं काम असतं ना, असं नाही. पण हे मला पटवून देतात, नाही साहेब. माझंही म्हणणं की पोलीस, मी बघा, मी
रोज बोलतो, पण मी पोलिसांचं मनोबल खच्ची होईल असं मी कधी बोलत नाही. हे एकमेव खातं आहे जे माझ्या ह्याच्यातून सुटलेलं आहे मुंबईचं. तर मी असं मानतो की आपण जे करताय ते आमच्यासाठी करताय, शहरासाठी करताय, राज्यासाठी आणि देशासाठी करताय. म्हणजे आपण एक कर्तव्य भावनेनं मगाशी सांगितलं की बाळासाहेब ठाकरे असतील किंवा त्यांच्यासारख्या नेत्यांना सुद्धा आपल्याला प्रसंगी कठोर कारवाई करावी लागते. पण राजकारणी सुद्धा अनेकदा पोलिसांच्या बाबतीमध्ये सद्भावना बाळगून असतात. मी आतापर्यंत सर्वच राजकारणात पाहिलं की पोलिसांचा जर आपण बिमोड केला किंवा पोलिसांचं मनोधैर्य खच्ची केलं तर राज्य टिकणार नाही, देश टिकणार नाही. ही भावना प्रत्येक चांगल्या राज्यकर्त्याच्या मनामध्ये असायलाच पाहिजे. इथे एकापेक्षा एक मोठे पोलीस अधिकारी बसलेले आहेत. मी सगळ्यांना ओळखतो. वाली शेट्टी बसलेले आहेत तिथे, बरं का, जिगावकर बसलेले आहेत, बरेचसे असे सगळे प्रमुख लोक इथे बसले आहेत. त्या प्रत्येकाने जे काम केलं आपापल्या जागेवर त्याचं एक स्वतंत्र पुस्तक व्हायला पाहिजे, लोकांपर्यंत ते पोचायला पाहिजे. एकेकाळी मराठीमध्ये उत्तम लेखक होते, त्यांचं नाव श्रीकांत सिनकर. त्या काळामध्ये ते अशा प्रकारच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या चातुर्य कथा, शौर्य कथा फार उत्तम प्रकारे लोकांपर्यंत पोचवायचे. पण आता लोक वाचतात कमी, लिहितात कमी, मुळात लिहितच नाही. मी जेव्हा मी माझ्या नवीन पुस्तकात एक प्रकरण लिहिलेलं आहे की लोक आता लिहिणं विसरलेले आहेत. मुलं हाताने लिहत नाहीत, अक्षर विसरले, सुवाच्य अक्षर, सुलेखन. मी एकदा विमानामध्ये बसलो, मी नेहमी विमानात बसलो की पहिले कागद काढतो आणि लिहायला लागतो. 2 तास मिळतात, माझं काम होतं. माझ्या बाजूला एक वरिष्ठ अधिकारी बसले होते इंडियन ऑइलचे. माझं लिहून झाल्यावर ते मला म्हणाले की मी सगळं ठेवलं ते आणि मी चहा मागवला. मला म्हटले की खूप दिवसांनी अक्षर पाहिलं. मी लोक का ना, आता कोणी लिहत नाही, आम्ही सगळे ते ह्याच्यावरच असतो, पण अक्षर नाही दिसत. मला खूप दिवसांनी तुमच्याकडे पाहतोय की मला अक्षर दिसलं की तुम्ही चांगल्या अक्षरात लिहिताय आणि पानं उलटून लिहत गेला. मी तुमच्याकडे पाहत होतो. ही प्रक्रिया आहे लिहिण्याची. ही प्रक्रिया आपल्या जीवनातून दूर झालेली आहे लिहिण्याची. हे वाचण्याची आता आपण ह्याच्यावर असतो, पण अजूनही हे जर नसेल आपल्या हातामध्ये छापील अक्षर, देशामध्ये क्रांती घडवण्याची ताकद आजही छापील अक्षरामध्ये आहे. आणि हे तुम्ही जंतर मंतरलाही पाहिलं आहे. सर्वत्र जो उत्तम लिहू शकतो आणि लोकांपर्यंत लिखाण पोहोचू शकतं तो क्रांतीची ठिणगी टाकू शकतो चांगल्या प्रकारे. हे माझं काय म्हणणं आहे. आणि अशा पद्धतीनं हे पुस्तक लोकांपर्यंत जाईल. मुंबई पोलीस दलाचा जो मान आहे त्या मानाचं रूपांतर बहुमानामध्ये होईल, अशा प्रकारचे पुस्तक आहे. आणि मी यासाठी प्रभाकर पवार आपलं अभिनंदन करतो. खूप दिवसांनी ठाकूर भेटले, आले, त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. देवेंद्रजी तर आहेतच, पुढल्या पुस्तकाला इथे असतील. 25 पुस्तकाचा संकल्प करा आणि त्या 25 पुस्तकांना ते असतील याची काळजी आम्ही घेऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.